गुड मॉर्निंग. मी सर्वांचं या आजच्या सेशन मध्ये स्वागत करतो. जसं की आपण जाणता 21 जून हा इंटरनॅशनल योग दिवस आहे. हा योग दिवस साजरा करण्याच्या उद्देशाने स्टे हेल्थी टीम याच्या माध्यमातून हे शिबिर आपण घेत आहोत. श्वसन संस्था मजबूतीसाठी योग व निसर्ग उपचार. आजपर्यंत आपण श्वसन संस्थेची रचना पाहिली. श्वसन संस्था मजबूतीसाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे उपवास पाहिला. त्याच्यानंतर आपण आहार व निसर्ग उपचाराची संकल्पना पाहिली. त्याच्या माध्यमातून आपण कफ दोष संतुलित करू शकतो. आजचा दिवस आज आपण योग या विषयाला समजून घेण्याचा प्रयत्न करू. योगा फॉर इम्प्रूव्हिंग लंग कॅपॅसिटी, श्वसन क्षमता वाढवण्यासाठी योग व प्राणायामाचे महत्व. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे? कृपया पोहोचत असेल तर येस, धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की ज्यांचा माईक ऑन असेल तर कृपया त्यांनी आपला माईक ऑफ करावा, जेणेकरून माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचला जावा. योग या विषयाला आपण सुरुवात करत आहोत. तर योग हा जो शब्द आहे या यूज या संस्कृत शब्दामधून आलेला आहे. यूज या शब्दाचा अर्थ जो आहे युनियन. युनियन याचा अर्थ काय आहे? जोडणं. जोडणं याचा अर्थ दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला यूज असं म्हटलं जातं. आपण सर्वात सोप्या शब्दामध्ये समजू तर त्याला एकत्व प्राप्त होणं असं सुद्धा आपण समजू शकतो. आज आपण पाहत असाल आजच्या जनरेशनमध्ये शरीराच्या डिमांड्स वेगळ्या आहेत, मनाच्या इच्छा वेगळ्या आहेत, बुद्धीचे डिसिजन्स एका वेगळ्या दिशेने चाललेले आहेत. त्याच्यामध्ये सर्व काही असंतुलित झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत आहे. आज योगाची काय आवश्यकता आहे? जिथं आपल्याला एकत्व प्राप्त होतं, सर्व काही एकाच दिशेनं शरीर मन बुद्धी एकाच उद्देशाने जेव्हा कार्य करायला लागतं तेव्हा आपण समजू की तिथं योग असं होत आहे, जिथं आपला कॉन्शियसनेस सुद्धा जागला जातो. तर योगाची निर्मिती जी झाली होती ती उच्च अवस्था प्राप्तीसाठी झाली होती. जसं की आपण पाहाल अष्टांग योग आहे ज्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. तर समाधी ही अवस्था प्राप्त व्हावी या उद्देशानं योगाची निर्मिती झाली आहे. आज योगाचा सायन्स जो आहे भरपूर प्रगत झालेला आहे. आपण पाहत आहात सर्दीपासून कॅन्सरपर्यंत जे काही जुनाट आजार आहेत, क्रोनिक डिसीज आहेत, या सर्व आजारावर योगा आज खूप उत्तम पद्धतीनं रिझल्ट देत आहे. तीव्र आजारात सुद्धा प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम स्वास्थ्य राखण्यासाठी योगाचे उत्तम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज योगाच्या स्वास्थ्य क्षेत्राच्या प्रत्येक विभागामध्ये योगाचा सायन्स डेव्हलप झालेला आहे, रिसर्च झालेला आहे. जसं की कॅन्सरसाठी योगा आहे जो ज्याला ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट म्हणतात. कॅन्सरवर योगाचा रिसर्च झालेला आहे. रेस्पिरेटरी डिसऑर्डरवर योगाचा रिसर्च झालेला आहे. योगा फॉर रेमॅटॉलॉजी, रेमॅटॉलॉजी म्हणजे जे आपल्याला संधिवात होतात, ऑटोइम्युन डिसऑर्डर होतात, अशासाठी योगाचा रिसर्च झालेला आहे. योगा फॉर न्यूरोलॉजी, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स होतात, जसं पार्किन्सन्स होतो किंवा पॅरालायसिस होतो किंवा इपिलेप्सी येते, अशा डिसऑर्डर सुद्धा योगाचे खूप उत्तम रिझल्ट पाहायला मिळतात. पचन संस्थेसाठी किंवा या बॅक मसल स्ट्रेंथनिंगसाठी योगा तर उत्तम आहेच. तर योगामध्ये जो योगाची जी सर्वात महत्वाची फिलॉसॉफी आहे ती आहे पंचकोश. पंचकोश आपण सर्व जाणता. आपण पाहता की आपलं जे शरीर आहे हे शरीर फक्त स्थूल शरीर नाहीये, जे आपल्या डोळ्यांना दिसतं ते फक्त तितकंच शरीर नाहीये, तर हे शरीर 5 कोशांनी बनलेलं आहे. या 5 कोशांचं स्वास्थ्य मिळणं आपल्याला आवश्यक आहे. जसे की आपण पाहाल जे अन्नापासून तयार होतं त्याला अन्नमय कोश असं म्हटलं जातं. जे आपण श्वास घेतो, प्राण घेतो, त्या कोशाला प्राणमय कोश असं म्हटलं जातं, जे एनर्जी मेंटेन करण्यासाठी मदत करत असतं, एनर्जी सोर्स राहतं. मनोमय कोश ज्याच्यामध्ये आपण पाहाल की जे विचारांपासून बनलेलं असतं. विज्ञानमय कोश ज्याच्यामध्ये आपली बुद्धीचा समावेश असतो, इंटेलेक्टचा समावेश असतो. आनंदमय कोश हा तर एक कोश नाहीये, पण त्याला एक कोश असं नाव दिलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्या आनंदाची अवस्था डिफाईन केली जाते. तर योगामध्ये आजाराचं कारण काय सांगितलं जातं? योगामध्ये एक आदिजवादी अनादिजवादी ही एक संकल्पना आहे. त्याच्यामध्ये सांगितलं जातं की आपल्या रोगाचं जे मूळ कारण आहे ते आपल्या मनामध्ये आहे. जेव्हा मनोमय कोश डिस्टर्ब होतो तेव्हा प्राणमय कोशामध्ये असणारी जी ऊर्जा आहे, आपण ही ऊर्जा पाहत असाल, ही ऊर्जा एक सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे, ज्याला आपण नाडीज असं म्हटलं गेलं आहे. नाडीच्या माध्यमातून ही जी ऊर्जा आहे आपल्या शरीरामध्ये पूर्णतः सिस्टमॅटिक पद्धतीने रन होत आहे. जेव्हा ही ऊर्जा डिस्टर्ब होते, कंटिन्युअसली डिस्टर्ब राहते, तेव्हा ही ऊर्जा आपल्या स्थूल शरीरामध्ये उतरते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पाहायला मिळतो. मॅक्सिमम आपण पाहाल आज सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ही एक संकल्पना आहे. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स जे क्रोनिक डिसऑर्डर्स आहेत, जे जुनाट आजार आहेत,
हे सर्व डिसऑर्डर्स आज सोमॅटिक डिसऑर्डर्स मानले जातात. सायकोसोमॅटिक याचा अर्थ ज्याच्यामध्ये आपल्या विचारांचा समावेश असतो. मनाच्या डिस्टर्बन्समुळे जे होणारे आजार आहेत ज्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असे म्हणतात. मग ते बीपी असू दे, शुगर असू दे, थायरॉइड असू दे किंवा सोरायसिस, अस्थमा किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असू देत, हे सर्व सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स मानले जातात. तर योगामध्ये ह्या आजाराच्या 2 संकल्पना आहेत, आधीज व्याधी, अनाधीज व्याधी. अनाधीज व्याधी याच्यामध्ये जे आजार इंजुरी किंवा इन्फेक्शनमुळे होतात अशा आजारांना अनाधीज व्याधी म्हटलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ज्याला नॉन स्ट्रेस बॉर्न म्हणतात, जो आधीज व्याधी आहे ज्याला स्ट्रेस बॉर्न असं म्हटलं जातं. स्ट्रेस बॉर्न जो आपल्या मनाच्या डिस्टर्बन्समुळे आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीनं योगमध्ये हेच सांगितलं जातं, की आपल्या मनावर कार्य करणं सर्वप्रथम गरजेचं आहे. कारण सगळ्या या क्रोनिक आजारांची जी निर्मिती होते, त्या आपल्या मनाच्या डिस्टर्बन्स मधूनच होतं. त्यामुळे मानसिक स्थिरता प्राप्त करणं सर्वात महत्त्वाचं आहे स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर आपली प्राणमय शरीराची ऊर्जा मेंटेन करणं सर्वात महत्त्वाचं आहे. या दोन्ही कोशावर आपण जितकं काम करू, तितकं पाहाल की स्थूल शरीरावर काम करणं अगदी सहज होऊन जाते. सहजतेनं आपलं स्थूल शरीराचं स्वास्थ्य आपल्याला प्राप्त होते. तर सुरुवात आपण योगाचं काही रिसर्च पाहून घेऊ. रिसर्च पाहण्याचा उद्देश हाच आहे, की आपण योग प्रॅक्टिस करण्यासाठी आपण कन्व्हिन्स व्हा. योगावर गेल्या 20 ते 30 वर्षामध्ये बराच काही रिसर्च झालेला आहे. आज जो आपण इथं पाहणार आहोत, तो श्वसन संस्था संबंधित काही रिसर्च आपण पाहणार आहोत. जसं की आपण पाहाल जसं या कोरोनामुळे लोकांना अँक्झायटी वाढलेला आहे, डिप्रेशन वाढलं आहे. काही वर्षापूर्वी त्सुनामी आली होती. त्या त्सुनामीमध्ये सुद्धा लोकांचं आर्थिक नुकसान भरपूर काही झालं होतं. त्याच्यामुळे सुद्धा लोकांमध्ये तणाव वाढला होता, चिंता वाढली होती. अशा वेळी सुद्धा योगावर स्टडी करण्यात आला होता. अशा स्ट्रेस्ड पीपलवर योगाचा अभ्यास करण्यात आला होता. तेव्हा हे पाहण्यात आलं, की योगामुळे त्यांचा तणाव रिलीज करण्यासाठी खूप मोठी मदत झाली होती. ज्या आर्थिक नुकसानीमध्ये राहत होते, त्यामध्ये सुद्धा खुश राहण्याची कला जी आहे, त्यांना या योगिक प्रॅक्टिसमधून पाहायला मिळाली होती. त्याच्याबरोबरच जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत, ज्याला आपण जुनाट आजार असं म्हणतो, ते कंट्रोल करण्यासाठी सुद्धा योगाची उत्तम मदत झाली होती. जसं की अस्थमा आहे, हायपरटेन्शन आहे, हार्ट डिसीज आहे, डायबिटीज आहे. अशा आजारांवर योगामुळे एक संतुलन साधण्यासाठी मदत झाली होती. पण पाहाल की योगा आणि डायबिटीजचा सर्वात महत्त्वाचा जवळचा संबंध आहे. डायबिटीज आपली ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी योगाचा खूप फायदा होतो. ग्लायसेमिक कंट्रोल या योगिक प्रॅक्टिसमुळे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. योगामध्ये एक कपालभाती ही एक क्रिया प्राणायाम केलं जातं, ज्याच्यामध्ये आपण जोराने श्वास बाहेर फेकतो. या कपालभातीचा रिसर्च हा सांगतो, की ज्यामुळं ॲब्डॉमिनल प्रेशर वाढलं जातं, पोटावरचं प्रेशर वाढलं जातं कपालभातीच्या दरम्यान. त्याच्यामुळं स्वादिपिंडाच्या ज्या पेशी आहेत, बीटा सेल्स ज्याला असं म्हणतात, ज्यातून इन्सुलिन सिक्रेट होत असतं, जे रक्तामधील शुगर कंट्रोल करण्यासाठी मदत करत असतं. तर या बीटा सेलची इफिशियन्सी वाढली जाते. इफिशियन्सी याचा अर्थ क्षमता वाढवण्याचं काम या कपालभाती प्रॅक्टिसद्वारे केलं जातं. कपालभाती प्रॅक्टिस डायबिटीज पेशंटसाठी खूप उत्तम मानलं जातं. दुसरा रिसर्च एक झाला होता, ज्याच्यामध्ये पाहण्यात आलं, की जसं आपण कम्युनिकेबल डिसीजसाठी पाहिलं, जुनाट आजारांसाठी पाहिलं, तसाच एक स्टडी नॉन कम्युनिकेबल डिसीजसाठी सुद्धा केला होता. जसं की आपण पाहाल, इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, ट्युबरक्युलोसिसचे पेशंट्स आहेत किंवा एच-आय-व्हीचे पेशंट आहेत. अशा पेशंटमध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. अशा लोकांवर हा स्टडी केला होता. एक 2 महिन्याचा स्टडी केला होता. 2 महिन्याचा योग प्रॅक्टिसनंतर त्यांच्यामध्ये काय बदल होतो, तर हे पाहण्यात आलं होतं, की त्यांची आजारांमध्ये जी लक्षणं जाणवत होती, ती लक्षणं कमी झाली होती आणि त्यांची प्रगती होण्यास मदत होत होती. अशा पद्धतीने नॉन कम्युनिकेबल डिसीजसाठी सुद्धा योगाचे उत्तम रिझल्ट राहिलेले आहेत. बेंगलोरमध्ये एक टीबी सॅनिटोरियममध्ये हा एक रिसर्च प्रयोग केला होता. ज्याच्यामध्ये 1009 पेशंट घेतले होते, टीबीचे पेशंट घेतले होते. त्याच्यामध्ये 2 ग्रुप केले होते. एक ग्रुप जो आहे तो योगाचा होता आणि दुसरा ग्रुप जो आहे तो नॉन योगाचा होता. 2 महिन्याच्या प्रॅक्टिसनंतर हे पाहण्यात आलं, की त्यांची जी लक्षणं आहेत, ती लक्षणं उत्तम पद्धतीनं कमी झालेलं आहे. तो लक्षणं कमी होण्याचा स्कोर जो आहे तो उत्तम होता. अशा पेशंटचं वजन वाढण्यासाठी मदत झाली होती. श्वसन क्षमता जी आहे, लंग कॅपॅसिटी जी आहे ती वाढण्यासाठी मदत झाली होती आणि जे इन्फेक्शन होत होतं, ते इन्फेक्शन योग्य पद्धतीने कंट्रोल करण्यासाठी मदत होत होती. त्याच्यानंतर आणखीन एक स्टडी झाला होता इम्युनिटी लेव्हलवर, इम्युनिटीसाठी स्टडी झाला होता. हेल्दी स्टुडंट्सवर स्टडी केला होता. ज्याच्यामध्ये हे पाहण्यात आलं, की आपण इम्युनिटी पाहिलेली आहे. इम्युनिटी ज्याच्यामध्ये आपण 3 डिफेन्स मेकॅनिझम पाहिलेले आहेत. फर्स्ट लाईन डिफेन्स मेकॅनिझम, त्याच्यामध्ये आपला नाकातील म्युकस सिक्रेशन किंवा आपल्या पचनसंस्थेतील म्युकस सिक्रेशन किंवा त्वचा याचा रोल राहत असतो. यातून व्हायरस क्रॉस होत असेल तर रक्तातील ज्या पेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत किंवा नॅचरल किलर सेल्स आहेत, याचा संबंध येत असतो आणि त्यातून सुद्धा व्हायरस क्रॉस होत असेल तर शरीरामध्ये इम्युनिटीचे सेल्स आहेत, सेल मेडिएटेड इम्युनिटी किंवा ह्युमरल इम्युनिटी ज्याला म्हटलं जातं, ज्यातून आपल्या अँटीबॉडीज निर्माण होत असतात.
तर योगाच्या अभ्यासानंतर पाहण्यात आले की शरीरामध्ये या इंटरफेरॉन गामा लेव्हल्स ज्या आहेत, या इंटरफेरॉन IFN सेल्स ज्या आहेत या वाढल्या जातात, ज्या सेल मेडिएटेड इम्युनिटी, ज्या अँटीबॉडी निर्माण करण्यासाठी मदत करत असतात. अशा सेल्स या वाढल्या गेल्यामुळे पाहण्यात आलं की शरीराची इम्युनिटी वाढली जात आहे, ज्याला अँटीव्हायरल किंवा इम्युनोरेग्युलेटरी फंक्शन्स राहत असतात. नॅचरल किलर सेल्स सुद्धा या योगिक प्रॅक्टिसद्वारे वाढण्यात पाहण्यात आलेला आहे. ब्रेनवर जेव्हा अभ्यास केला जातो योगाचा, तर ब्रेन डिसऑर्डर्स चेक करण्यासाठी EEG नावाचं एक मशीन असतं, इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम. त्याच्यामधून पाहण्यात येतं की मेंदूचे जे आजार आहेत, जसे इपिलेप्सी आहे, पॅरालाइस आहे, त्याच्यामध्ये ब्रेनच्या ऍक्टिव्हिटी काय होत असतात हे पाहण्यात येतं. जेव्हा आपण शांत अवस्थेमध्ये, रिलॅक्स अवस्थेमध्ये राहत असतो, तेव्हा आपण पाहता की ब्रेनमध्ये अल्फा वेव्ह निर्माण होत असतात. योगिक प्रॅक्टिस नंतर सुद्धा ब्रेनमध्ये काय चेंजेस होतात याचा अभ्यास करण्यात आला, तेव्हा पाहण्यात आलं की ब्रेनमध्ये अल्फा वेव्हज निर्माण होत आहेत. आणखीन एक स्टडीमध्ये हे पाहण्यात आलं होतं की आपण पाहाल की जुनाट आजारांची कारणे पाहिलेली आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम कारण जे आहे, शरीरामध्ये इन्फ्लामेशन होत असतं. इन्फ्लामेशन कंटिन्युअसली राहिल्यामुळं, इन्फ्लामेशन म्हणजे काय, आपल्या पेशी ज्या आहेत नॉर्मली अल्कलाईन स्वभावामध्ये राहायला पाहिजे, पण ऍसिडिक आहारामुळं किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळं या पेशींमधून जलन करणारे मार्कर्स जे आहेत ते अतिप्रमाणामध्ये सिक्रेट व्हायला लागतात, जेणेकरून शरीराचं ऍसिडिटी किंवा जलन करण्याची क्षमता वाढायला लागते. त्याचा परिणाम एक जुनाट आजारावर व्हायला लागतो. हे एका दिवसात होत नसतं. वर्षानुवर्ष जेव्हा अशा प्रकारचे इन्फ्लेमेटरी मार्कर्स रिलीज होत राहतात आणि त्यांचं प्रमाण वाढतच जातात, त्याच्यामुळे जुनाट आजार निर्माण होत असतात. योगिक प्रॅक्टिस नंतर हे पाहण्यात आलं की त्यांच्या शरीरामध्ये जे इन्फ्लॅमेटरी मार्कर्स निर्माण होत आहेत, जसं की इंटरलेक्युन 1 आहे, IL-6 आहे किंवा सायटोकाइन्स यांना म्हटलं जातं. हे केमिकल मार्कर्स आहेत. हे केमिकल मार्कर्सचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. सोबतच प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या सेल्स सुद्धा कमी झालेल्या आहेत. कोविड-19 जे होणारे पेशंट आहेत, अशा पेशंटना हा रिझल्ट खूप मदत केलेला आहे. कारण कोविड-19 मध्ये हेल्दी लोक तर सहजतेने बरे होतात, पण ज्यांना काही जुनाट आजार आहेत, बीपी आहे, डायबिटीज आहे किंवा हार्ट डिसीज आहे, अस्थमा सारखे आजार आहेत, अशा पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढवण्याचे चान्सेस असतात. त्याच्याबरोबर हे जुनाट आजार सुद्धा कंट्रोल करणं गरजेचं आहे, जे आपण पाहाल की या योगिक प्रॅक्टिसद्वारे ते सहजतेनं केलं जात आहे. योगा आणि मेडिटेशन याच्यावर रिसर्च झालेला आहे. मेडिटेशनमध्ये आपण पाहाल की जेव्हा आपण मेडिटेशन करत असता, तेव्हा स्लो डीप ब्रीथिंग होत असते. या डीप ब्रीथिंगमुळे शरीरातील पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम ऍक्टिव्ह होते. तर शरीराला कंट्रोल करण्यासाठी 2 प्रकारच्या व्यवस्था राहतात. मेंदूद्वारे आपण पाहाल की मेंदू ज्याला नर्व्हस सिस्टम असं म्हणतात, नर्व्हस सिस्टमद्वारे पूर्ण शरीराला कंट्रोल केलं जातं. आपण पाहाल की शरीरामध्ये काही ऐच्छिक कार्य होतात. ऐच्छिक कार्य जसं आपण बोलण्याचं कार्य किंवा हाताच्या पायाची ऍक्टिव्हिटी आहेत, डोळ्यानं पाहणं आहे, हे ऐच्छिक कार्य आहे. आणि अनैच्छिक कार्य आहे, जसं की आपण पाहाल ऊर्ध्याचे टोके कंटिन्युअसली चालू आहेत. श्वास घेणं, श्वास सोडणं चालू आहे किंवा पोटांमध्ये ऍसिड सिक्रेशन्स, जेव्हा अन्न येतं तेव्हा ऍसिड सिक्रेशन्स होतात किंवा शरीरामध्ये काही हार्मोन्स रिलीज होत असतात. हे सर्व शरीर स्वयंचलित पद्धतीने कंट्रोल करत असतं, ज्याला ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टम असं म्हणतात. या ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टममध्ये 2 भाग येतात. एक सिम्पॅथेटिक येतो, एक पॅरासिम्पॅथेटिक येतो. सिम्पॅथेटिक जो हा भाग आहे, जेव्हा आपण पाहाल शरीरामध्ये जेव्हा तणाव निर्माण होतो, या तणावामध्ये या ॲड्रेनल ग्लँड जे असते, किडनीच्या वर जी बसवलेली जी ग्रंथी असते, या किडनीद्वारे काही हार्मोन्स, स्ट्रेस हार्मोन्स सिक्रेट होतात, जे शरीरामध्ये रक्तवाहिन्यांना आकुंचित करतात. आपला जो पोटाचा जो भाग आहे किंवा छाती पोटाचे जे ऑर्गन्स आहेत, याच्याकडे रक्त सप्लाय कमी जातो. पेरिफेरी जो आहे, आपल्या हाताचा, पायाचा जो भाग आहे, याच्याकडे रक्त सप्लाय वाढवला जातो. तर जसं की आपण पाहाल, एखादा आपण भीतीदायक घटना पाहिली किंवा अचानक एखादा प्राणी किंवा वाघ पाहिला, आपण पाहाल की शरीरामध्ये असे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. हे रिलीज होणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला त्यावेळी रन करता यावं, पळता यावं, या उद्देशाने शरीरामध्ये अशा प्रकारचे चेंजेस होतात. पण काही वेळाने ते सबसाईड होऊन जातात. आपण पाहाल की जेव्हा योगा करता किंवा काही रिलॅक्सेशन टेक्निक प्रॅक्टिस करता, रिलॅक्स होता, तेव्हा पाहाल की शरीरामध्ये पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी चालू होते. त्याच्या दरम्यान आपण पाहाल की रक्तवाहिन्या ज्या आकुंचित झालेल्या असतात, त्या मोकळ्या होतात. आपल्या पूर्ण शरीराला सहजतेनं रक्त सप्लाय व्हायला लागतो. शरीर जे आकुंचित झालेलं असतं, ते आकुंचित होणं रिलॅक्स होतं. जे अंग जड झालेलं असतं किंवा जो तणाव आलेला असतो, तणाव रिलॅक्स होतो. हे होण्यापाठीमागे सायन्स हेच आहे की आपल्या शरीरातील पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी चालू झालेली असते. योगिक प्रॅक्टिस नंतर किंवा मेडिटेशन नंतर हे पाहण्यात आले की शरीरामध्ये पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी चालू होते. ज्याच्यामुळे ऊर्ध्यावर आलेला जो प्रेशर आहे, तो प्रेशर कमी होतो. रक्तातील शुगर जी वाढलेली असते, ती शुगर कमी व्हायला मदत होते. बीपी वाढलेले असते, हे बीपी कमी व्हायला मदत होते. योगा ही प्रॅक्टिस त्यासाठीच आपण या सर्व रिसर्चमुळे योगा हे प्रॅक्टिस क्रोनिक डिसीजेस आहेत, हायपरटेन्शन सारख्या पेशंटमध्ये एक सेफ प्रॅक्टिस मानलं जातं कंट्रोल करण्याच्या उद्देशानं.
श्वसन संस्था संबंधित रिसर्च पाहाल तर योगामुळे आपण पाहिलेलंच आहे की श्वास घेण्यासाठी काही एक्सपिरेटरी मसल्स असतात, इन्स्पिरेटरी मसल्स असतात. श्वसन घेण्यासाठी किंवा श्वसन सोडण्यासाठी काही मसल्स मदत करत असतात, हे आपण रचनेमध्ये पाहिलेलं आहे. या मसल्सची ताकद वाढवण्याचं काम योगिक प्रॅक्टिसद्वारे होतं. ह्या एका प्रॅक्टिसमध्ये, एका रिसर्चमध्ये हे पाहण्यात आलं. 6 आठवड्याचा प्राणायाम प्रॅक्टिस केला होता. ज्या प्रॅक्टिसमध्ये 6 आठवड्यानंतर हे पाहण्यात आलं की लो रेस्पिरेटरी रेट होतो. याचा अर्थ आपण पाहिलेला आहे श्वसनाचा दर जो आहे प्रत्येक मिनिटाला 12 ते 16 असतो. 12 ते 16 वेळा आपलं दीर्घ श्वास होत असतात. हा श्वसन रेट जितका कमी राहतो, तितकं आपलं लाईफ स्पॅन जे आहे ते जास्त राहत असतं. जितक्या लोकांचा जे लोक फास्ट श्वास घेत असतात, त्यांचं लाईफ स्पॅन कमी असतं. आपण पाहाल प्राण्यांमध्ये मांजर, कुत्रा यांचं श्वसन जे असतं फास्ट असतं. तेच आपण बाकी प्राण्यांना कंपेअर करा. हत्ती किंवा कासवाला कंपेअर करा. कासवाची श्वास घेण्याची जी पद्धत असते ती खूप स्लो असते. त्याच्यामुळेच त्याचं लाईफ स्पॅन इतकं जास्त असतं. कारण शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे? स्थूल शरीरापेक्षा प्राणमय शरीर सर्वात महत्त्वाचं आहे. कारण प्राणमय शरीरातूनच ही ऊर्जा राहत असते. प्राण जो आहे तो राहत असतो. त्यामुळे प्राणमय शरीरासाठी हा ऑक्सिजन जो आहे तो मॅक्सिमम मात्रामध्ये जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे पाहण्यात आले की इन्क्रीज फोर्स व्हायटल कॅपॅसिटी हे मेडिकल कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये पाहण्यात आले की शरीरातून कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकण्याचं जे प्रमाण आहे ते वाढण्यात आलं होतं. एकंदरीत सांगण्याचा उद्देश आहे की योगिक प्रॅक्टिसमुळे आपली लंग कॅपॅसिटी वाढली जाते, फुफ्फुसाची क्षमता वाढली जाते. कपालभातीमुळे आपण पाहण्यात आलं, कपालभातीच्या प्रॅक्टिसमुळे डायफ्राम जी आपली मसल आहे किंवा काही पोटाच्या ज्या मसल्स आहेत त्याचं टोनिफिकेशन होतं. टोनिफिकेशन्स याचा अर्थ जसं की आपण एखादा रबर आहे, रबर खेचतो आणि खेचल्यानंतर तो परत पुन्हा वापस होतो. याची इलॅस्टिसिटी असते. तो जर रबर आपण वापरलाच नाही तसंच फेकून ठेवला तर पाहाल काही दिवसांनी जेव्हा त्याला खेचाल तो अचानक तुटला जातो. त्याची इलॅस्टिसिटी संपलेली असते. त्याच पद्धतीनं श्वास घेण्यासाठी, श्वास सोडण्यासाठी या मसल्स मदत करत असतात. डायफ्रॅम आहे किंवा पोटाच्या काही मसल्स आहेत. याचं टोनिफिकेशन मेंटेन करण्यासाठी कपालभाती मदत करते. श्वसन नलिकेमध्ये जे सिक्रेशन्स होत असतात, म्युकस सिक्रेशन्स जे होत असतात किंवा या श्वसन पाईप जे आहे किंवा अल्व्हेओलाई जे आहे याच्यामधून जे पाणी बाहेर पडत असतं, हे पाणी बाहेर काढण्यासाठी ही कपालभाती प्रॅक्टिस मदत करते. आपण पाहाल की याच्यामुळे श्वसन नलिका जी आहे ती मोकळी होण्यासाठी मदत करते. त्यामुळे कपालभातीला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे की श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी. हाच प्रयोग स्विमर्सवर सुद्धा केला आला होता. जे स्विमिंग करतात त्यांच्यावर केला आला होता. त्यांना पाहण्यात आले की त्यांची पल्मोनरी फंक्शन जी आहे, लंगची कॅपॅसिटी जी आहे ती वाढण्यात आली होती. सीओपीडी पेशंट्सवर स्टडी करण्यात आला होता. सीओपीडी पेशंट्स क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज हा एक क्रोनिक जुनाट आजार आहे, ज्याच्यामध्ये छातीमध्ये म्युकस सिक्रेशन्स जे आहेत, चिकट पदार्थ जे आहेत ते पूर्णतः भरले जातात. हा एक वयानुसार होणारा डिसऑर्डर आहे, जे मद्यपान, धूम्रपान, टोबॅकोचं सेवन जास्त करतात अशा लोकांमध्ये हे चान्सेस जास्त असतात. त्यांच्यामध्ये हे पाहण्यात आलं की जेव्हा छाती अशी कफनं भरली जाते, अशा लोकांमध्ये सुद्धा सीओपीडीद्वारे योगिक प्रॅक्टिसद्वारे त्यांची लंग कॅपॅसिटी वाढण्यास मदत झाली होती. त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ वाढण्यासाठी मदत झाली होती. अशा पेशंटना झोपताना श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो, ज्याला डिस्पनिया असं म्हटलं जातं. ते डिस्पनियाचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत झालेलं होतं. त्यांची रेस्पिरेटरी स्टॅमिना वाढला होता. छातीच्या मसल्स रिलॅक्स होतात. छातीला पूर्ण एक्सपांड करण्यासाठी मदत होते. एनर्जी लेव्हल वाढण्यासाठी मदत होते. हा सीओपीडी पेशंट्सवर काही अभ्यास करण्यात आला होता. प्राणायाम प्रॅक्टिसमुळे आपल्या लंग्स टिश्यू स्ट्रेच होतात. स्ट्रेच झाल्यामुळे त्याच्यामधील जो तणाव असतो तो तणाव रिलीज होतो आणि तणाव रिलीज झाल्यामुळे आपण पाहाल की शरीरामध्ये पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी चालू होते. या प्राणायामाचा सर्वात महत्त्वाचा फायदा जो आहे, जो शरीरामध्ये संतुलन राखण्यासाठी मदत करतो, ज्याला एक मेडिकल लँग्वेजमध्ये होमिओस्टॅसिस असं म्हणतात. होमिओस्टॅसिस याचा अर्थ काय? काही हार्मोन्स रिलीज झाले तर ते पुन्हा एकदा शमणं गरजेचं असतं. स्ट्रेस हार्मोन्स रिलीज झाले तर ते पुन्हा एकदा शमणं गरजेचं असतं. बीपी वाढली तर बीपी नॉर्मलला येणं गरजेचं असतं. शुगर वाढली तर शुगर नॉर्मलला येणं गरजेचं असतं. नॉर्मल व्यक्तीमध्ये सुद्धा होत असतं, ज्याला संतुलन करणं असं म्हटलं जातं. शरीर स्वतःहून या दोन्ही गोष्टीमध्ये संतुलन करत असतं. काही गोष्टी कमी झाल्या तर त्याला पुन्हा एकदा नॉर्मल अवस्थेमध्ये आणणं हे शरीर स्वतःहून करत असतं. त्या मेकॅनिझमला होमिओस्टॅसिस असं म्हटलं जातं. प्राणायामाच्या माध्यमातून हे होमिओस्टॅसिस उत्तम होतं हे पाहण्यात आलं. या जे सतत प्राणायाम प्रॅक्टिस करतात त्यांच्यावर पाहण्यात आलं की त्यांची एकाग्रता वाढली जाते. इमॅजिन करण्याची जी क्षमता आहे ती वाढली जाते. मोटार रिस्पॉन्स वाढतो. मोटार रिस्पॉन्स याचा आहे, याचा अर्थ आपल्या ज्या फिजिकल ऍक्टिव्हिटी होतात, हाताच्या किंवा पायाच्या ज्या स्किल्स राहतात, त्या स्किल्स, मस्क्युलर स्किल्स ज्या आहेत त्या वाढल्या जातात. आपण पाहतात की प्राणायामामध्ये 2 पद्धतीने प्राणायाम केले जातात. डाव्या नाकपुडीनं प्राणायाम केलं जातं, उजव्या नाकपुडीनं प्राणायाम केलं जातं. जेव्हा आपण डाव्या नाकपुडीनं प्राणायाम करतो, तेव्हा आपण पाहतात की आपला जो उजवा मेंदू आहे, त्याची ऍक्टिव्हिटी, त्याचे फंक्शन्स वाढले जातात. उजव्या मेंदूची ऍक्टिव्हिटी आपण पाहाल की उजवा मेंदू जो आहे हा
दिल से काम करणार आहे, हृदयातून. जिथं जिथं एक इलॉजिकल पद्धतीनं कार्य केलं जातं. लहान मुलामध्ये पाहाल की उजवा मेंदू जास्त ऍक्टिव्ह असतो, त्यांच्यामध्ये लॉजिक नसतं. तर लोकांचे चेहरे ओळखणं किंवा इमोशन्स ओळखणं, अशा पद्धतीच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत या उजव्या मेंदूतून व्हायला लागतात. स्पेशल स्किल्स आपल्याला उजवा मेंदू ऍक्टिव्ह झाल्यानंतर पाहायला मिळत असतं. इमॅजिन करण्याची क्षमता जी वाढत असते. तेच आपण पाहाल की जेव्हा आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो, तेव्हा आपला डावा मेंदू याची जी ऍक्टिव्हिटी आहे, ज्याची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आहे, ती वाढली जाते. डावा मेंदू जो लॉजिकल असतो, लॉजिकल रिझन देण्याची कारणं देण्याची क्षमता जी आहे ती वाढली जाते. अॅनालिसिस करण्याची क्षमता, मॅथमॅटिक्सची क्षमता किंवा व्हर्बल स्किल्स म्हणतो आपण, जी कम्युनिकेशन स्किल आहे किंवा संवाद करण्याची स्किल जी आहे ती वाढली जाते. तर अशा पद्धतीचा या डाव्या नाकपुडीचा प्राणायाम, उजव्या नाकपुडीचा प्राणायाम आपल्या मेंदूवर कार्य करत असतो. अस्थमाच्या पेशंटमध्ये स्टडी करण्यात आला होता. त्याच्यामध्ये हे पाहण्यात आलं की त्यांची लंग फंक्शन आहे ती वाढली होती. त्यांना अटॅक येण्याचं जे प्रमाण असतं, ते अटॅक येण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होत होतं. या अस्थमाच्या पेशंटवर हा रिसर्च झाला होता. अस्थमाच्या पेशंटमध्ये एक्झॅक्टली काय होत असतं, ॲलर्जिक अस्थमा असतो. काही लोकांना पाहाल की थोडीशी जरी डस्ट आली, तर त्यांना अस्थमा येण्याचे, अटॅक येण्याचे चान्सेस जास्त होत असतात. त्याच्यामध्ये जे श्वसननलिका जी आहे ती आकुंचित होते. ॲलर्जीमुळे ती आकुंचित होते. तर हे आकुंचित होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. योगिक प्रॅक्टिस नंतर हे पाहण्यात आलं होतं. 6 आठवड्याचा योगा केला होता डेली 1 तास. त्याच्यामध्ये त्यांची लंग फंक्शन वाढण्यासाठी मदत होती. आणखीन एक हा स्टडी केला होता. एका स्टडीमध्ये हे पाहण्यात आलं की योगिक प्रॅक्टिसमुळं ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी मदत झाली, हार्ट रेट नियंत्रित करण्यासाठी मदत झाली, बॉडी मास इंडेक्स जे आहे, जे वजन चेक करण्यासाठी वापरलं जातं, हे योग्य मात्रामध्ये आलं होतं. मुखभस्त्रिका हा एक यौगिक प्राणायाम आहे. हा यौगिक प्राणायाम हे पाहण्यात आले की सिस्टोलिक ब्लड प्रेशर जे आहे, सिस्टोलिक ब्लड प्रेशर आपण हृदय जे आहे, हृदयाचा जो खालचा भाग आहे, व्हेंट्रिकल्स जे आहेत, जे जेव्हा पंप होतात, अशा वेळी पूर्ण शरीरामध्ये एक सहजतेनं रक्त फ्लो होत असतं. वरच्या भागाचा जो ब्लड प्रेशर मोजला जातो, त्याला सिस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हणलं जातं. ते सिस्टोलिक ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी या मुखभस्त्रिका प्राणायाम आपल्याला मदत करतं. O2 कन्झम्पशन वाढण्यासाठी मदत होते. ऑक्सिजन कन्झम्पशन लेव्हल वाढण्यासाठी मदत होत असते. तर अशा पद्धतीनं योगावर फिजिकल लेव्हलवर हे सगळे आपण रिसर्च पाहिलेला आहे. फिजिकल लेव्हलवर प्रत्येक फील्डमध्ये ह्याचा रिसर्च आज झालेला आहे. न्यूरोलॉजिकल लेव्हलवर रिसर्च झालेला आहे, ऑन्कॉलॉजिकल लेव्हलवर रिसर्च झालेला आहे, गॅस्ट्रिक लेव्हलवर रिसर्च झालेला आहे. वेगवेगळ्या या शरीराच्या संस्था आहेत. प्रत्येक संस्थेवर योगाचे काय परिणाम होतात, हे गेल्या 20 ते 30 वर्षामध्ये हा भरपूर रिसर्च आज झालेला आहे. ओव्हरऑल आपण पाहाल की आपली प्रतिकारशक्ती वाढली जाते. शरीरामध्ये असणाऱ्या नॅचरल किलर सेल्स ज्या आहेत किंवा आयएफएन सेल्स आहेत, ज्या प्रतिकारशक्ती कंट्रोल करण्यासाठी मदत करत असतात. त्याच्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात योगिक प्रॅक्टिस नंतर. शरीरामध्ये असणारा तणाव जो आहे तो नियंत्रित येतो. त्यामुळे शरीरामध्ये असणारं जे इन्फ्लामेशन वाढतं, जलन करण्याची क्षमता वाढवणारे घटक असतात, हे घटक कमी होतात. शुगर वाढला असेल तर शुगर कंट्रोल करण्यासाठी मदत होतो. बीपी वाढला असेल तर बीपी कंट्रोल करण्यासाठी मदत होतो. श्वसन संस्थेसंबंधित पाहाल की त्यांची फोर्स एक्सपिरेटरी व्हॉल्यूम, लंग फंक्शन जी आहे ती वाढली जाते. ऑक्सिजन घेण्याची क्षमता जी आहे ती वाढली जाते. तर ओव्हरऑल अशा पद्धतीनं आपल्या स्थूल शरीरावर योगाचा परिणाम होत असतो. तर आज आपण श्वसन संस्थेवर फोकस करत आहोत. तर या प्रॅक्टिसमध्ये जे आसन प्राणायाम केलेला आहे, योगा म्हणजे फक्त आसन प्राणायाम नाहीये. ऍक्च्युअल योगा आपल्या मनावरच कार्य करत असतो. हे जे आसन आहेत, हे आसन या रिसर्चमध्ये पाहण्यात आले होते. जसे की ताडासन आहे, अर्धकटी चक्रासन आहे, त्रिकोणासन आहे, हस्त उत्तानासन आहे, मत्स्यासन आहे, भुजंगासन आहे, धनुरासन आहे, मकरासन आहे, उष्ट्रासन आहे, गोमुखासन आहे. हे आसन आपली फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी मदत करत असतात. अशा पद्धतीनं पाहाल, हे आपण योग प्रॅक्टिसमध्ये उद्याच्या सेशनमध्ये पाहणारच आहोत की कशा पद्धतीने हे प्रॅक्टिस करायचं आहे. ताडासन आहे, त्याच्यामध्ये हात वरच्या बाजूला खेचून पायाच्या चंप्यावर राहायचा प्रयत्न करत असतो. अर्धकटी चक्रासन एका बाजूला बेंड व्हायचं असतं. त्रिकोणासन, हस्त उत्तानासन, धनुरासन, मकरासन, भुजंगासन, उष्ट्रासन किंवा गोमुखासन, या सर्व आसनामध्ये फक्त आपण डेली एक गोमुखासन जरी प्रॅक्टिस केलं तरी आपली श्वसन क्षमता जी आहे ती मजबूत होऊ शकते. हे गोमुखासन आपल्या फुफ्फुसांना स्ट्रेच करतं, फुफ्फुसांचा भाग मोकळा करण्यासाठी मदत करतं. तर ह्याचे फायदे काय आहेत? फायदे जसे की आपण पाहाल, फुफ्फुसांची श्वास घेण्याची क्षमता वाढली जाते. फुफ्फुसांना श्वास घेण्यास, सोडण्यास ज्या सहायकारी मसल्स असतात त्यांची ताकद, लवचिकता वाढते. फुफ्फुसाच्या ऊतींना स्ट्रेच केलं जातं. त्याच्यातील जो साचलेला तणाव आहे तो तणाव रिलीज होतो. ज्या ऊती आहेत, टिश्यू आहेत, त्या पुन्हा एकदा आरामावस्थेत परत येतात. आपण पाहिलं प्रति मिनिटाला श्वास घेण्याचा जो दर आहे, रेस्पिरेटरी रेट आहे, तो उत्तम होतो. 12 ते 16 वेळा दीर्घ श्वास घेतला जातो, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य वाढण्यास मदत होते.
आपण हे पाहिलेलं आहे, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी या आयएफएन्स, गामा सेल्स किंवा नॅचरल किलर सेल्स यांची वाढ होते. त्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती मजबूत राहते. शरीरामध्ये जलन वाढवणारे घटक आहेत, जसे की आपण अल्कलाईन आहार, ऍसिडिक आहार पाहिलेला आहे. शरीर जे आहे नॅचरली अल्कलाईन इन नेचर असतं, कूल शांत अवस्थेमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करत असतं. तर अल्कलाईन स्वभावामध्ये असणारे इन्फ्लामेटरी मार्कर्स कमी होतात. त्यामुळे क्रोनिक आजार, जुनाट आजार होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला लागते, ज्याचे चान्सेस असतात ते कमी व्हायला लागतात. शरीरामध्ये पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी चालू झाल्यामुळे ब्लड शुगर लेवल, हाय ब्लड प्रेशर कंट्रोल येतं, नियंत्रित होतं, शरीर रिलॅक्स होतं. अस्थमासारख्या पेशंटमध्ये आपण पाहिलं की ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन होत असतं, श्वसन नलिका आकुंचित होत असते, त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. तर असे आजार नियंत्रित व्हायला लागतात. त्याच्यानंतर योगामध्ये आसन, प्राणायाम नंतर काही क्रिया सुद्धा करून घेतल्या जातात. क्रिया या शरीर शुद्धीच्या उद्देशाने बनलेल्या आहेत. 6 प्रकारच्या क्रिया आहेत. श्वसन क्षमतेसाठी कपालभाती, जलनीती, सूत्रनीती या 3 क्रिया सांगितल्या जातात. कपालभाती आपल्या सर्वांना माहितीच आहे, ज्याच्यामध्ये आपण जोराने श्वास बाहेर फेकत असतो, जो आपली श्वसन नलिका रिकामी करण्यासाठी, मोकळी करण्यासाठी मदत करतो. ही नेहमी रिकामी राहणं हे स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून उत्तम राहत असतं. म्युकस सिक्रेशन्स ते बाहेर पडणं गरजेचं असतं. जलनीती पाहाल, जलनीती आपण उद्याच्या सेशनमध्ये पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये एक नेती पॉट असतं. या नेती पॉटमध्ये एक सलाईन वॉटर घेतलं जातं. सलाईन वॉटर साधारण खारट पाणी, एका कोमट पाण्यामध्ये एक थोडंसं मीठ टाकून ते पाणी घ्यायचं असतं. ते एका नाकपुडीमध्ये टाकलं जातं आणि ते दुसऱ्या नाकपुडीतून ते पाणी सहजतेने बाहेर पडतं. तर हे पाहाल की हे कसं काय बाहेर पडतं, आपण इथे इमेजमध्ये सुद्धा पाहू शकाल. श्वसन नलिकेच्या रचनेमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की नाकापासून जो आपला गळापर्यंतचा भाग असतो, हा भाग पूर्णतः मोकळा असतो. हा दोन्ही नाकपुडीचा भाग असतो, हा सुद्धा पूर्णतः मोकळा असतो आणि हा भाग मोकळाच राहणं स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून उत्तम असतं. याच्यामध्ये जर म्युकस सिक्रेशन्स कंटिन्युअसली होत असतात तर पाहाल तिथं आपली प्रतिकारशक्ती इतकी ऍक्टिव्ह पद्धतीनं कार्य करत नाहीये. तर हा भाग मोकळा करण्यासाठी, हा भाग स्वच्छ करण्यासाठी, क्रियाचा अर्थ काय आहे, स्वच्छता करण्यासाठी. जसं आपण पचन संस्था स्वच्छ करण्यासाठी वमन ही क्रिया पाहिली किंवा लघुशंख प्रक्षालना ही क्रिया पाहिली, त्या पद्धतीनं आपली जी रेस्पिरेटरी सिस्टम आहे, श्वसन संस्था जी आहे, याच्या शुद्धीसाठी ही जलनीती, सूत्रनीती ही क्रिया करून घेतली जाते. त्याच्यानंतर एक सूत्रनीती ही क्रिया असते. सूत्रनीती याच्यामध्ये एक रबरचा धागा, जसं आपण पाणी ज्या पद्धतीने टाकतो त्या पद्धतीने रबरचा धागा एका नाकपुडीतून टाकला जातो. हा तोंडाच्या भागामध्ये येतो, गळ्याच्या भागापर्यंत तो आपल्या दोन्ही बोटांनी तो धागा जो आहे, तो रबर जो आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि नाकाचा भाग हा पूर्णतः धाग्याला मागे पुढे खेचून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये बऱ्याच वेळा शिंका येतात, त्याच्यामुळे साचलेला जो म्युकस आहे तो पूर्णतः बाहेर पडतो. तर हा करण्याचा उद्देश काय आहे, जसं की आपण पाहाल एका कचऱ्याची बॅग आहे, कचऱ्याचा एक डबा आहे आणि एक रिकामा एक डबा आहे. त्या दोन्हीमध्ये इन्फेक्शन कशामध्ये जास्त होईल, जिथे कचरा आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन जास्त होईल, रिकामा डबा आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन जास्त होईल. बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन. हा सर्वसाधारण पाहाल की ज्या ठिकाणी कचरा जास्त आहे तिथेच इन्फेक्शन जास्त होण्याचे चान्सेस असतात. त्याच पद्धतीनं नाकाचा भाग सुद्धा आपण जर कंटिन्युअसली जर स्वच्छ ठेवत असाल तर तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. आपण गेल्या वर्षभरात या जलनीतीविषयी भरपूर न्यूज तुम्ही ऐकला असाल. याचं कारण हेच आहे की जलनीती डायरेक्टली व्हायरसला किल करत नाही, पण आपली प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं. आणि आपण प्रतिकार शक्ती या इम्युनिटीमध्ये पाहिलेला आहे. नाकाचा जो भाग आहे हा सुद्धा एक प्रतिकार शक्तीचाच भाग आहे, कारण तिथल्या पेशी चिकट पदार्थ स्त्रवित करत असतात, जो व्हायरसला किल करण्यासाठी मदत होते. सर्वात व्हायरसची एंट्री जी आहे नाकातूनच होते आणि तो भाग स्वच्छ राहणं गरजेचं आहे. तिथून जर उत्तम प्रतिकार शक्ती असेल तर व्हायरस तिथल्या तिथं किल होऊ शकतो. बऱ्याच हॉस्पिटलमध्ये हे प्रॅक्टिस केलं जात आहे. त्यांनी पाहिलेलं आहे की तिथे इन्फेक्शन होण्याचे जे प्रमाण आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं कंट्रोल झालेलं आहे. त्याच्यानंतर योगामध्ये प्राणायाम करून घेतलं जातं. तर प्राणायाम ही एक सुंदर रचना आहे योगामध्ये. प्राणायाम ही एक अशी रचना आहे ज्याच्यामध्ये आपण प्राण पाहाल. प्राण याचा अर्थ काय आहे, व्हायटल एनर्जी. आयाम, आयाम म्हणजे जिथं ग्रोथ होते, वाढ होते. आपल्या शरीरातील जी व्हायटल एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, ज्याला जीवनसत्व असं म्हटलं जातं, जीवनसत्व ज्या गोष्टीनं वाढतं त्याला प्राणायाम असं म्हटलं गेलेलं आहे. तर ही प्राणायाम ही कशी आहे, दुधारी तलवार प्रमाण आहे. दुधारी तलवार या उद्देशानं योगामध्ये त्याला संबोधलं आहे, जी आपल्या स्थूल शरीरावर सुद्धा कार्य करते आणि आपल्या माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे, सहजतेनं पोहोचत आहे. येस, धन्यवाद. तर प्राणायामाला दुधारी तलवार असं म्हटलं जातं, जे आपल्या स्थूल शरीरावर सुद्धा कार्य करते आणि आपल्या मनोमय शरीरावर सुद्धा कार्य करत असते. स्थूल शरीराचे आजार सुद्धा बरं करण्यासाठी मदत करते आणि जसं आपण पाहाल प्राणायाम केल्यामुळे आपल्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार सुद्धा कंट्रोल व्हायला लागतात. मनामध्ये येणारा जो तणाव असतो हा तणाव सुद्धा रिलीज करण्यासाठी मदत होतं. तर या प्राणायामामध्ये 3 प्रकार सांगितले जातात.
एक आहे हिटिंग प्राणायाम, एक आहे कुलिंग प्राणायाम आणि एक आहे बॅलन्सिंग प्राणायाम. तर हिटिंग प्राणायाम जे शरीरामध्ये उष्णता वाढवतात, कुलिंग प्राणायाम जे आहे शरीरामध्ये थंडावा निर्माण करत असतात, बॅलन्सिंग प्राणायाम आहेत जे शरीरामध्ये दोन्ही गोष्टीला संतुलित करण्याचं काम करत असतात. ते हिटिंग प्राणायाम ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांचा कफ दोष वाढलेला आहे, अशा आजारांमध्ये हिटिंग प्राणायाम करण्यासाठी सांगितलं जातं. कुलिंग प्राणायाम ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे, पोट साफ होत नाहीये, मूळव्याध झालेला आहे किंवा बीपी वाढलेला आहे, हार्ट डिसीज आहे, अशा लोकांमध्ये कुलिंग प्राणायाम करायला सांगितलं जातं. बॅलन्सिंग प्राणायाम शरीराला संतुलित करण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम हे केलं जातं. तर श्वसन संस्था मजबुतीसाठी इथं आपण पाहाल की भस्त्रिका प्राणायाम केलं जातं. तर भस्त्रिका प्राणायाम कसं केलं जातं? त्याच्यामध्ये दोन्ही हाताच्या मुठी खांद्याच्या लेवलला ठेवल्या जातात. श्वास घेत आपला हात वर घ्यायचा असतो, श्वास सोडत हात खाली घ्यायचा असतो. अशा पद्धतीने सुद्धा केलं जातं. किंवा दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवले जातात. श्वास घेत ज्याच्यामध्ये फास्ट श्वास घ्यायचा असतो, फास्ट श्वास सोडायचा असतो. अशा पद्धतीने भस्त्रिका प्राणायाम केलं जातं. सूर्यभेदन जे प्राणायाम आहे ते प्राणायाम जो आहे आपल्या प्राणमय शरीरावर कार्य करत असतो. ते प्राणमय शरीर जे आपण पाहाल शरीरामध्ये नाड्या ज्या आहेत ज्यातून आपली ऊर्जा वहित होत असते, त्याच्यामध्ये आपण पाहाल इडा आहे, इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्या ज्या आपल्या मज्जारज्जूतून प्रवाहित होत असतात. इडा ही जी नाडी आहे आपल्या उजव्या बाजूला राहते, पिंगला जी नाडी आहे आपल्या डाव्या बाजूला राहते, सुषुम्ना जी नाडी आहे ती मध्यभागी राहते. तर या प्राणमय शरीरामध्ये जसं आपण पाहाल घरामध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे, त्याच पद्धतीने या स्थूल शरीरामध्ये सुद्धा ही प्राणमय शरीराची ऊर्जा ही फिजिकल लेवलवर नसतं, प्राणिक लेवलवर राहतं. त्यातून ही ऊर्जा प्रवाहित होत असते, ज्याच्यामध्ये 7 चक्र आहेत, ज्यांना ऊर्जा केंद्र असं मानलं जात असतं. तर ह्या 72,000 नाडी शरीरामध्ये प्रवाहित होत आहेत. या शरीरामध्ये जेव्हा ब्लॉकेजेस निर्माण होतात, तेव्हाच स्थूल शरीरामध्ये आजार निर्माण होत असतात. जेव्हा आपण सूर्यनाडीद्वारे प्रॅक्टिस करतो, सूर्यनाडी याचा अर्थ उजव्या नाडीद्वारे, उजव्या नाकपुडीद्वारे जेव्हा आपण अभ्यास करतो, तो शरीरामध्ये उजवी जी नाकपुडी जी आहे, पिंगळा जी नाडी आहे ती ऍक्टिव्हेट होत असते, त्याच्यातील ब्लॉकेजेस निघून जात असतात. डावी जी नाकपुडी आहे, इडा, जेव्हा आपण डाव्या नाकपुडीने श्वास करतो तेव्हा इडा ही नाडी ऍक्टिव्हेट होत असते. जेव्हा दोन्ही संतुलित होतात तेव्हा शरीरामधील जी सर्वात महत्वाची जी नाडी आहे सुषुम्ना ही ऍक्टिव्हेट होत असते. ऍक्टिव्हेट होते याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये असणारे जे ब्लॉकेजेस असतात ते ब्लॉकेजेस निघून जातात. जो आपण प्राण जो घेत असतो तो प्राण सहजतेनं फ्लो व्हायला लागतो. श्वसन संस्था मजबूतीच्या उद्देशाने सूर्यभेदन हे प्राणायाम करायला सांगितलं जातं. तर सूर्यभेदन हे जे प्राणायाम आहे त्याच्यामध्ये आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो, डाव्या नाकपुडीने श्वास सोडला जातो. उजव्या नाकपुडीने श्वास घेतला जातो, डाव्या नाकपुडीने श्वास सोडला जातो. आपण हे सर्व प्रॅक्टिस उद्याच्या सेशन मध्ये आपण पाहणारच आहोत. आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की हे जे प्राणायाम आहे त्याचं महत्व काय आहे. उज्जयी प्राणायाम आहे ज्याच्यामधून गळ्यामधून श्वास घेतला जात असतो. गळ्यामधून ऍक्च्युअल श्वास नाकाद्वारे घेतला जातो, पण गळ्यामध्ये एक हिसिंग साऊंड प्रोड्यूस होतो, स नावाचा साऊंड प्रोड्यूस होत असतो. उद्या सेशन मध्ये नक्की आपण पाहू. उज्जयी प्राणायामावर रिसर्च हा झालेला आहे की O2 कन्झम्पशन वाढलं जातं. शरीरामध्ये ऑक्सिजन घेण्याची जी क्षमता आहे या उज्जयी प्राणायामामध्ये वाढलं जातं. विभागीय प्राणायाम जे आहे आपण पाहिले फुफ्फुसाची रचना, फुफ्फुसाचा भाग जो आहे तो 3 भागावर विभाजित होतो. तर तिन्ही भागामध्ये जी आपण हवा घेतो ती पोहोचावी या उद्देशानं हा विभागीय प्राणायाम केला जातो, ज्याच्यामध्ये पोटावर हात ठेवून दीर्घ श्वास घेतला जातो. त्याच्यानंतर छातीच्या भागावर हात ठेवून दीर्घ श्वास घेतला जातो आणि त्यानंतर शेवटला खांद्याच्या भागावर हात ठेवून दीर्घ श्वास घेतला जात असतो. ही विभागीय प्राणायाम आहे. नाडीशुद्धी प्राणायाम आपण सर्वजण जाणताच. नाडीशुद्धी प्राणायामाला योगामध्ये सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे, जे आपलं प्राणमय शरीर शुद्धी करण्यासाठी मदत करत असतं, ज्याला अनुलोम विलोम असे प्राणायाम सुद्धा असं म्हणतात. त्याच्यामध्ये आपण एका नाकपुडीद्वारे श्वास घेतो, दुसऱ्या नाकपुडीद्वारे श्वास सोडतो, पुन्हा दुसऱ्या नाकपुडीद्वारे श्वास घेतो, उजव्या नाकपुडीद्वारे श्वास सोडला जातो. असा एक राऊंड या अनुलोम विलोम प्राणायामामध्ये होत असतो. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम होतं. भ्रामरी प्राणायामवर गेल्या वर्षभरामध्ये सुद्धा बराच रिसर्च झालेला आहे. भ्रामरी प्राणायाम मन जे आहे रिलॅक्स करण्यासाठी मदत करतं, मनाची नकारात्मकता कंट्रोल करण्यासाठी, विचार कंट्रोल करण्यासाठी मदत करतं. UK मध्ये एक स्टडी झाला आहे ज्याच्यामध्ये कोविड इन्फेक्शन असणाऱ्या पेशंटसाठी एक नासल स्प्रे वापरला जातो, जो नायट्रिक ऑक्साईडचा नासल स्प्रे असतो. त्याच्या मदतीनं कोविड इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी मदत होते. भ्रामरी प्राणायामावर सुद्धा अभ्यास करण्यात आला. त्याच्यामध्ये पाहण्यात आलं की भ्रामरी प्राणायामामुळे किंवा ओंकार चांटिंगमुळे शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते वाढलं जातं. हे नायट्रिक ऑक्साईड करतं तरी काय, शरीरातील रक्तवाहिन्यामध्ये आलेला जो तणाव आहे, रक्तवाहिन्या आकुंचित, जेव्हा आपण तणावामध्ये जातो रक्तवाहिन्या आकुंचित होतात. हा तणाव रिलीज करण्याचं काम या भ्रामरी प्राणायामाद्वारे होतं. आणि ह्या रक्तवाहिन्या सगळीकडे आहेत, आपल्या फुफ्फुसामध्ये सुद्धा आहेत आणि गुडघ्यामध्ये आहेत, आपल्या पायामध्ये आहेत, सर्व अंगामध्ये या रक्तवाहिन्या आहेत. तेथील जर रक्तवाहिन्या मोकळ्या होतात तर पाहाल
की आपली श्वसन संस्था सुद्धा मजबूत होण्यासाठी मदत होते. तर याचे सर्वसाधारण फायदे काय आहेत? हृदय व फुफ्फुस यांच्या एकत्रित कार्यामध्ये संतुलन येतं. आपण रचनेमध्ये पाहिलेलं आहे हृदय, फुफ्फुस हे दोन्ही एकत्र कार्यरत राहतात. तर याच्यामध्ये संतुलन येतं. कपालभातीमुळे डायफ्रॅम जी पोटाची मसल जी आहे श्वसन घेण्यासाठी, सोडण्यासाठी मदत करते आणि पोटाच्या मसल ज्या आहेत याची ताकद व लवचिकता वाढते. श्वसन पॅसेज जो आहे, श्वास घेण्याची जी श्वसन नलिका जी आहे, अल्व्हेओलाई जो आहे, हा भाग मोकळा होतो, हा स्वच्छ होतो. हा नेहमी स्वच्छ राहणं गरजेचं आहे. आपण पाहिलेलं आहे. आकाश तत्व जे आहे शरीरामध्ये ही पोकळी आहे, पोकळी पोकळच राहणं आवश्यक आहे. चिकट पदार्थ कमी होतात. सतत प्राणायामामुळे आपल्या शरीराची ऊर्जा लेव्हल वाढली जाते. छातीच्या मसल्स रिलॅक्स होतात. शरीरामध्ये ग्रंथीद्वारे सिक्रेशन्स होत असतात. शरीराला कंट्रोल करण्यासाठी ह्या 2 व्यवस्था आहेत. एक मेंदूद्वारे कंट्रोल केलं जातं आणि दुसरी शरीरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ग्रंथी. या ग्रंथीद्वारे शरीरातल्या जे फंक्शन्स होत असतात हे कंट्रोल केले जात असतात. तर याच्यामध्ये या ग्रंथीच्या सिक्रेशनमध्ये संतुलन राहणं आवश्यक असतं. मनाची एकाग्रता, कार्यक्षमता, कार्यकुशलता वाढते. डाव्या नाकपुडीनं प्राणायाम केल्यामुळे आपल्या उजव्या मेंदूचे कार्य सुधारते, कार्यकुशलता येते. उजव्या नाकपुडीमध्ये प्राणायाम केल्यामुळे आपल्या डाव्या मेंदूचे कार्य सुधारते, संवाद कौशल्य आहे ते आपले वाढते. भ्रामरी प्राणायामामुळे आपलं नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते, ज्याच्यामुळे आपला रक्तवाहिन्यावरील तणाव जो आहे तो रिलीज करण्यासाठी मदत होतो. तर या प्राणायामामध्ये आपण पाहाल की अनुलोम-विलोम जे प्राणायाम आहे, ज्याला सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर अनुलोम-विलोम प्राणायाम कसं केलं जातं आपण पाहिलेलं आहे. एका नाकपुडीद्वारे श्वास घेतला जातो, ज्याच्यामध्ये एक नासिकाग्र मुद्रा असते. उद्याच्या प्रॅक्टिसमध्ये आपण पुन्हा एकदा पाहू नासिकाग्र मुद्रा, ज्याच्यामध्ये जी तर्जनी आहे, मधलं बोट आहे, हे बंद केलं जातं. शेवटची जी 2 बोटं आहेत, ती आपली डाव्या नाकपुडीवर ठेवली जातात. उजव्या नाकपुडीने श्वास घेतला जातो. डाव्या नाकपुडीने सोडला जातो. डाव्या नाकपुडीने श्वास घेतला जातो. उजव्या नाकपुडीने श्वास घेतला जातो. तर या प्राणायामामध्ये सर्वात चुका काय होतात? अनुलोम-विलोम प्राणायामामध्ये लोक फास्ट करतात. तर फास्ट केल्यामुळे याचे फायदे आपल्याला मिळत नाहीत. जितकं आपण स्लो करू तितकं आपण पाहाल की हा अनुलोम-विलोम प्राणायामाचे मॅक्सिमम फायदे आपल्याला मिळतात. श्वास आपण घेत असतो, तर श्वास घेताना जर आपण 4 सेकंद श्वास घेतला, तर 8 सेकंद श्वास बाहेर सोडण्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. काही लोक श्वास तर घेतात, श्वास सोडताना मात्र फास्ट सोडतात. तर श्वास सोडताना जास्त श्वास बाहेर सोडणं आवश्यक आहे. आणि ह्या अनुलोम-विलोमाची सुरुवात जी आहे आपल्याला डाव्या नाकपुडीपासून करायला हवी. कारण डावी नाकपुडी ज्याला चंद्र नाडी असं म्हटलं जातं. तर चंद्र याचा अर्थ काय आहे? जे शांत असतं, जे कूल असतं, जे रिलॅक्स असतं. त्या अनुलोम-विलोमची प्राणायामाची सुरुवात आपल्याला शांत अवस्थेमधून करायचं आहे. आणि त्यानंतर मग उजव्या नाकपुडीला जायचं. उजवी नाकपुडी ज्याला सूर्य नाडी असं म्हटलं जातं. सूर्य ज्याला आपण ऊर्जावान म्हणतो. शरीरामध्ये ऊर्जा वाढण्याचं काम या उजव्या नाकपुडीद्वारे होत असतं. तर जेव्हा आपण दोन्हींना संतुलित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पाहतात की शरीर स्वस्थ राहण्यासाठी सहजतेने मदत होत आहे. तर अनुलोम-विलोम प्राणायाम याचं महत्त्व योगामध्ये सर्वात जास्त सांगितलं आहे. कारण हे अनुलोम-विलोम प्राणायाम आपल्या स्थूल शरीरावर कार्य करतात. त्याच्यापेक्षा सर्वात प्रथम कार्य आपल्या प्राणमय शरीरावर करतं. जसं आपण स्थूल शरीराच्या शुद्धीसाठी या योगिक क्रिया पाहिल्या, जलनीती आहे, वमन आहे, उपवास आहे. याच्या माध्यमातून आपण स्थूल शरीर स्वच्छ करतो. प्राणमय शरीराच्या शुद्धीसाठी हे अनुलोम-विलोम प्राणायाम सांगितलं जातं. ज्या 72,000 नाडी ज्या आहेत, याच्यामधील जी ऊर्जा जी आहे, ती ऊर्जा व्यवस्थित पद्धतीने फ्लो व्हावी, या उद्देशाने अनुलोम-विलोम प्राणायाम करण्यास या योगशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. याचे फायदे काय आहेत? इडा-पिंगळा नाडी ज्या आहेत, डावी नाडी, उजवी नाडी जी आहे, त्या संतुलित होतात. प्राणमय शरीराची शुद्धी होण्यासाठी मदत होते. अनुलोम-विलोम प्राणायाम कंटिन्यूअस प्रॅक्टिस कराल आपण पाहाल की त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. मनातील नकारात्मक विचार कंट्रोल करण्यासाठी मदत होतं. इंद्रियावर एक कंट्रोल आपल्याला प्राप्त व्हायला लागतो. डोळ्यानं कोणत्या गोष्टी पाहायच्या, कोणत्या गोष्टी पाहायच्या नाहीयेत. कानानं कोणत्या गोष्टी ऐकायच्या, कोणत्या गोष्टी ऐकायच्या नाहीयेत. इंद्रियावरचा कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतो. बुद्धीवर कंट्रोल येतो. आपली बुद्धी तेज होते. आवाज सुधारतो. त्वचेवर कांती येते. उत्तम झोप लागण्यासाठी मदत होते. थकावट कमी होण्यास मदत होते. शरीर जे आहे ते ऊर्जावान राहण्यासाठी मदत होते. काही लोकांमध्ये पाहाल की अ, दिवसभरामध्ये थोडीफार जरी ॲक्टिव्हिटी जास्त झाली, तर त्यांना पाहाल रात्रीच्या वेळेस त्यांना थकल्यासारखं जाणवायला लागतं. पण अनुलोम-विलोम प्राणायाम तुम्ही कंटिन्युअसली करत राहा. पाहाल की रात्रीच्या वेळेस सुद्धा आपलं शरीर जे आहे ते ऊर्जावान राहण्यासाठी मदत होते. बुद्धी तेज व्हायला मदत होते. दोन्ही ब्रेनची कार्यक्षमता पाहिली. आपण पाहिलेलं आहे जेव्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेतो, आपला डाव्या मेंदूची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढते. डाव्या नाकपुडीने जेव्हा आपण प्राणायाम करतो, तेव्हा उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. अशा पद्धतीने दोन्ही मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. शरीराच्या ग्रंथीच्या हार्मोनल सिक्रेशन्समध्ये या अनुलोम-विलोम प्राणायामामुळे संतुलन येतं. तणाव, चिंता रिलीज करण्यासाठी मदत होतं. आपण पाहिलेलं आहे चंद्र नाडी आहे, सूर्य नाडी आहे. जे आपण पाहाल की काही लोकांना नकारात्मक विचार भरपूर येत असतात. तर अशा वेळी पाहाल आपलं जी नाकपुडी आहे, उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी कालांतराने चेंज होत असते. प्रत्येक 3 तासाला चेंज होत असते. तर पाहाल की जे लोक नकारात्मक टेन्शनमध्ये जास्त राहत आहेत, त्यांची डावी नाकपुडी कंटिन्यूअस वाहत
असते. या डावी नाकपुडीतून श्वास घेण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं. तर अनुलोम विलोम या प्राणायामामुळे दोन्ही नाकपुडी संतुलित करण्याचं, दोन्ही नाडींच्या वाहणारी जी ऊर्जा आहे ते संतुलित करण्याचं काम केलं जातं. तणाव, चिंता रिलीज करण्याचं काम या अनुलोम प्राणायामामुळे होतं. जुनाट आजार, तीव्र आजार बरे होण्यासाठी मदत. हे का सांगितलं जात आहे जुनाट आजार, तीव्र आजार बरे होण्याचं? कारण रोगाचं कारण जे आहे ते प्राणमय शरीराची ऊर्जा असंतुलित झाल्यामुळे आहे आणि डिरेक्टली प्राणमय शरीरामुळे काम केल्यामुळे स्थूल शरीराचे सुद्धा आजार बरं करण्यासाठी हे मदत करतं. जुनाट आजार पाहाल, ज्यांना बीपी आहे, शुगर आहे, अस्थमा आहे, सोरायसिस आहे, वजन वाढलेलं आहे, वजन वाढलं असेल वजन कमी करण्यासाठी मदत होते, वजन कमी असेल तर वजन वाढण्यासाठी मदत होते, ऍसिडिटी असेल तर ऍसिडिटी कमी करण्यासाठी मदत होतं, पोट साफ करण्यासाठी मदत होतं. या स्थूल शरीरावर बरेच फायदे या अनुलोम विलोम प्राणायामाचे पाहायला मिळतात. सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तम रोग प्रतिकारक शक्ती प्राप्त होते. हावरा लेवल जो आहे, आपण पाहाल की जे थोर लोक आहेत किंवा जे इन्स्पायर करणारे लोक आहेत, अशा लोकांच्या जेव्हा आपण संपर्कात येता, जे पॉझिटिव्हिटीने भरलेले लोक आहेत, अशा लोकांच्या जेव्हा आपण संपर्कात येतात, फक्त त्यांच्या उपस्थितीमुळे सुद्धा आपल्यामध्ये एक सकारात्मक भावना फीलिंग होते. जसं आपण मंदिरात जातो, मंदिरात गेल्यानंतर आपली ऊर्जा वाढली जाते. का वाढली जाते? कारण पाहाल की प्रत्येक वस्तूला एक औरा असतो, एक प्राण ऊर्जा त्याच्या आजूबाजूनं फिरत असते. तर ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा अनुलोम विलोम या प्राणायामामुळे वाढली जाते आणि याचा परिणाम आपल्या मानसिक भागावर सुद्धा होतो. धीरज, आपला पेशन्स वाढला जातो, निर्णय घेण्याची क्षमता वाढली जाते, एक भावनिक संतुलन येतं. भावनिक संतुलन येणं सर्वात महत्वाचं आहे. ठामपणा जो आहे आपल्या कार्यावर, ठामपणा, निश्चितपणा वाढला जातो. आपली रचनात्मकता वाढली जाते. आपल्याला बऱ्याच आयडियाज यायला लागतात की कशा पद्धतीने आपण कार्य पूर्ण करू शकतो. तर अशा पद्धतीने अनुलोम विलोम प्राणायामाचं सर्वात जास्त महत्व योगामध्ये सांगितलेलं आहे. काही रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत योगामध्ये. इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक, क्विक रिलॅक्सेशन टेक्निक, योग निद्रा, माइंड साउंड रेझोनन्स टेक्निक याचा अभ्यास आपण उद्याच्या परवाच्या सेशनमध्ये करणारच आहोत. हे रिलॅक्सेशन टेक्निक्स याचा सुद्धा सर्वात महत्वाचा फायदा आहे. शरीरामध्ये साचलेला तणाव जो आहे तो रिलीज होण्यासाठी मदत होत असतो. डोकं जड होणं, डोळे भरून येणं, अशा पद्धतीचं वेदना कमी होण्यास मदत होत असते. तर अशा पद्धतीनं आपण आज योग या विषयाला समजून घेतलेला आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण सूर्यनमस्कार याचे काय फायदे आहेत, रिलॅक्सेशन टेक्निकचे काय फायदे आहेत, याच्याबरोबर उद्यापासून आपण प्रॅक्टिस करायला सुरुवात करणार आहोत. जलनीती हे प्रॅक्टिस कसं करावं हे आपण उद्याच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर आजचं सेशन आपण इथेच थांबूया. आपल्याकडे 5 मिनिटं उपलब्ध आहेत. 5 ते 10 मिनिटांमध्ये आपले काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट्स असतील तर त्याची उत्तरं आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. उद्याच्या सेशनमध्ये मात्र आपण जलनीती हे सर्वात महत्वाचं आहे. जलनीती कसं करावं याचं प्रॅक्टिस उद्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या सेशनमध्ये काही आपल्या शंका असतील तर नक्की विचारू शकता. आपल्याकडे 5 मिनिट आहेत. हॅलो. हा, नमस्कार. आपला आवाज थोडा कमी येतोय. हा, बोला. हा, तर सूर्यनमस्कार किंवा आपण योगिक प्रॅक्टिस जे करतो, एक डेली मिनिमम 20 मिनिट जरी आपण केलं तरी पाहाल की हे सर्व फायदे आपल्याला मिळतील. युजली 45 मिनिटं किंवा 1 तासाचं प्रॅक्टिस करायला सांगितलं जातं. पण आपल्या कामाच्या जबाबदारीमुळे तितकं जरी पॉसिबल होत नसेल तर डेली मिनिमम 20 मिनिटं जरी केलं तर नॉर्मल माणसाला स्वास्थ्य मेंटेन करण्यासाठी जे आवश्यक आहे ते फायदे आपल्याला मिळू शकतात. रिकाम्या पोटी करणं आवश्यक आहे आणि अंगावर हलकी कपडे असावी, शांत ठिकाणी, स्वच्छ ठिकाणी प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. हॅलो सर, सर्वांना थोडं माईक बंद करायला सांगा. कृपया सर्वांनी आपला माईक बंद कर. हॅलो सर. योगेश, थोडंसं जरा माईक बंद करायला सांगा ना.
हॅलो. कल्पेशजी. हा सर, आजचं सेशन खूप छान झालं. थोडंसं प्रॅक्टिकली जे प्राणायाम आहे ते जर बघायला मिळालं, तुमच्याकडून शिकायला मिळालं तर चांगलं होईल. हो, आपण उद्यापासून प्रॅक्टिस सेशन सुरू करत आहोत. ठीक आहे. आणि सर, थोडं थायरॉइडसाठी कोणते प्राणायामचे प्रकार आहेत आणि कशा प्रकारे करावे हे जरा मार्गदर्शन मिळालं तर चांगलं होईल. हो, नक्कीच नक्कीच. उद्याच्या सेशन मध्ये आपण उरलेला भाग घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू. येस, धन्यवाद. आणि सर, ही जी माहिती आहे ना ती ग्रुपवर पुन्हा, म्हणजे मी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत, पण तुम्ही ग्रुपवर शेअर करा. हो, त्याचं एक PDF किंवा एक योग्य पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला, कारण जे आपण PPT पाहिला या PPT मध्ये फक्त थोडक्यातच माहिती आहे, पण जेव्हा आपण अशा PDF लेवलवर लावू, कारण अर्धवट माहिती देण्यात काही अर्थ नाहीये. सोशल मीडियावर आपण टाकत असतो तर योग्य पद्धतीने माहिती देणे आवश्यक आहे. त्या उद्देशाने ते त्याचं कार्य चाललेलं आहे. थोड्या दिवसातच ते आपल्याला भेटेल. आणखीन कोणी असेल तर कृपया आपण हात दाखवू त्यांना अनम्यूट करण्यात. योगेश, गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. हा, छान छान सेशन चाललंय. मला फक्त एक विचारायचं होतं. मी मगाशी आवाज तुमचा थोडा कमी झाला. स्विमर्स वरती काही प्रयोग करण्यात आले, त्याच्यामध्ये काही आढळून आलं असं सांगितलं तुम्ही, तर तो काय मुद्दा होता? मी ऐकायला नाही आलं. कपालभाती हे प्रॅक्टिस आपली सहायकारी ज्या मसल्स आहेत, ॲब्डोमिनल मसल्स किंवा डायफ्रॅम, याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. कपालभातीवर हे रिसर्च करण्यात आलं. नाही, मग म्हणजे स्विमिंग मध्ये पण त्या प्रकारचा व्यायाम होतो असं म्हणायचं आहे तुम्हाला? नाही 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 नाही, जे स्विमर्स आहेत त्यांच्यावर स्टडी करण्यात आहे. म्हणजे त्यांना कपालभाती केल्यामुळे त्यांना स्विमिंगला त्यांचा स्टॅमिना वाढू शकला किंवा त्यांचा परफॉर्मन्स सुधारण्याला मदत. येस येस येस. ओके, गॉट इट. थँक्यू. हा, धन्यवाद. लास्ट क्वेश्चन आणखीन कोणी असेल तर? हॅलो. हॅलो. हा, वेळ काय राहील सर आपल्या ह्याची रोज? सकाळी 7 ते 7:40 या दरम्यानच मॅक्सिमम असेल. 6 वाजता नाही ठेवता येणार? 6 ते 7 वगैरे असं? तुम्ही पर्सनली कॉल करा, आपण याच्याविषयी बोलू. ओके, चालेल. थँक्यू. ठीक आहे, आजचं सेशन आपण इथेच एंड करू. आपल्या सर्वांनी ही संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा एकदा आपण उद्या सकाळी 7 वाजता उद्या आपण प्रॅक्टिस सुरू करणार आहोत. योग्य पद्धतीनं आसन, प्राणायाम, क्रिया कसे करावेत हे आपण पाहणार आहोत. आपले काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच आपण पर्सनली कॉल करू शकता. धन्यवाद.